उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मले यांचा भाजपात प्रवेश। काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णा यांचाही भाजपात प्रवेश। अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। भायखळा 207 या प्रभागातून योगिता गवळी निवडणूक लढवणार। इंदुरीकर महाराजांनी लेकीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं। भाषणात साधेपणानं लग्न हा उच्चार करताना मात्र त्यांनी विचार करावा। इंदुरीकर महाराजांवर सुभाष तळेकरांची प्रतिक्रिया। तर असा उच्चार यापुढे केल्यास तरुण तरुणी त्यांना जाब विचारू शकतात, असंही तळेकरांचं वक्तव्य। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये खासदार क्रीडा महोत्सव 2025चं उद्घाटन। खासदार रवींद्र वायकरांच्या संकल्पनेतनं खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन। या महोत्सवामध्ये 15 प्रकारचे खेळ खेळले जातील। वायकरांची माहिती। गोंदियामधल्या सालेकसा या तालुक्यात शिक्षकांची 78 पदं रिक्त। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील भोपे पुजारी आणि मंदिर संस्थांचा वाद अखेर मिटला। मुंबईतील पुरातत्व विभागाच्या बैठकीत भोपे पुजारी मंडळाच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती। सोने चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण। सोनं 2400 तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त। सर्वांचा डेटा आता सुरक्षित होणार। भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, ई कॉमर्स कंपन्या आणि सर्व डेटा हाताळणाऱ्या संस्थांना पुढील 18 महिन्यात सर्व नियम पाळावे लागणार। कानपूर मेडिकल कॉलेजनं विभागीय बोर्डातनं डॉक्टर शाहीनचं नाव काढून टाकलं। औषध निर्माण विभागाच्या मंडळातनं डॉक्टर शाहीन सईदचं नाव काढलं। दिल्ली स्फोटामध्ये नाव समोर आल्यामुळे जीएसव्हीएमची कारवाई। समीर वानखेडे यांना कॅटचा झटका। मूल्यांकन अहवालातील टीका वगळण्याची मागणी कॅटनं फेटाळली। क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख अस्पष्ट नसल्याचं प्राधिकरणाचं या ठिकाणी निरीक्षण।